हॅलो गायज, तर मी आदित्य आणि माझा मित्र शुभम आम्ही नेहमीप्रमाणे संडेला कुठेतरी फिरायचं म्हणून मुखेडला गेलो होतो, बसवंत गार्डनला. काय करायचं स्टार्टिंगला? आता स्टार्टिंगला ट्रॅक्टर राईड करू आधी स्टार्टिंगला. खरंच इथे डक फार्म आहे बदकांचं, आणि इथे पुढे त्याच्या शेजारी गोट फार्म आहे, आणि त्याच्या पुढे तिकडे गायींसाठी आहे काऊ फार्म. आणि इथे सर्व वेगवेगळ्या टाईपचे गोट्स आहे, त्यांचे स्टॅच्यू इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहे, आणि त्यांची सर्वांची ते सर्व टँक बनवले ज्याच्यामध्ये ते सर्व प्रकारचे मासे आहे. जास्त करून मासे या टँकमध्ये मासे दिसतात. तर आपण आत्ता बोटिंगसाठी चाललेलो आहे, आणि इथे मासे सी फूड रेस्टॉरंट. बसू का? किती मेंबर आहे? दोनच आहे. या साईड जाऊ द्या. शेट चालवायचं आहे. दे चालत धर बरं, मी चालवतो ते, तू व्हिडिओ करा म्हणलं. थांब एक ठेवून देतो. गोल फिरते ती. मला रस्ता आहे, मी चालवू शकतो. थांब, तू तिकडून पण फिरव ना. भाई काय चाललंय? इकडे जायचंय मला. त्यांनाच ठोकूवर थांब. दोघांना बोटिंग येत नाही, चप्पू चालवता येत नाही. आत्ता कळालं की स्किल्सची खूप गरज आहे. आणि आमची बोट इकडे जायला हवी आहे, ती गोल फिरते. आणि शुभमने मुद्दाम इकडे बोट सरकवलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही मिडला आलेलो आहे. आम्ही स्ट्रगल करत मिड पोहोचलेलो आहे. आता मला इकडे जाता नाही येत, इकडे जाता येत नाही. आता जाता येईल. काय कर, तू इकडून फिरव हा चप्पू, मी इकडे आहे ना अपोजिट डायरेक्शनला करतो, बरोबर तिकडे जाईल. ओके, पहिले इकडे तर हा ठीक आहे. काय करतोय? फायनली आम्ही जिंकलोय. आता हात बदल. आणि या कोपऱ्याला आलेलो आहे. आता हात बदल आणि सुरू कर परत. आम्ही जस्ट नोटीस केलंय पाणी इतकं खोल नाही. हा चप्पू बघा एवढाच टेकतो, म्हणजे 1 फूटभर खोल आहे. आणि बसायच्या आधी हा काय बोलतो, बुडलो तर याला पाठ रे खाली, याला पाठ याला पाठ खाली. आमची बोटिंग झालेली आहे. आता झिप लाईन करतो. झिप लाईन ऑलमोस्ट लास्ट राहिला आता असं वाटतंय. जो तुटेल असा घे. आता झिप लाईन करतोय. ओके एवढं पण हाईट नाही जास्त. जेव्हा जास्त हाईट असेल तेव्हा मजा येईल खरी. ओके, आधी शुभम चाललाय. आणि झिप लाईन चाललेलं आहे. चाललेलं आहे, काय फिरवत नाही. इकडनं झिप लाईन एकदा केलं ना तर 1 टाईम आहे झिप लाईन, आणि ते केल्यानंतर इकडून पायी यावं लागतं. म्हणजे इकडनं पूर्ण या रोडने पायी जायचं परत, आणि तिथे हे हार्नेस वगैरे सर्व जमा करायचे आणि कुठे फिरायचं तिकडे. हे झिप लाईनचे शेजारीच आहे. इथे सर्व प्रकारचे नर्सरी टाईप आहे, पूर्ण वेगवेगळे फ्लावर्स वगैरे ठेवलेले आहे. आणि छान आहे फ्लावर्स, म्हणजे वेल मेंटेन केलेले आहे. महाराणी वनी बंदम बाई तिकडे आहे बाई. बाण सुटला तिकडे. 3 बाण लावतोय. बाहुबली का? यस.
एक काम कर, हां सोड, हां घे. हां त्याला नाही पकडायचं, इथे फक्त स्ट्रिंग बोर्ड फक्त स्ट्रिंग बोर्ड. थांब थांब थांब. मणिबंधम बहिर्मुखम. अरे लय गोटे आहे रे इथे. इथे सर्व लोकांचे स्टॅच्यू ठेवलेले आहे जे पूर्वी काम करायचे. म्हणजे एक झाला माळी, नंतर झाला सांबार, नंतर सुतार, नंतर कुंभार, या प्रकारचे सर्व स्टॅच्यू आहे. म्हणजे ही प्लेस आहे ना लहान मुलांसाठी छान आहे. म्हणजे आजकालच्या लहान मुलं ज्यांना या गोष्टी माहिती नाही आहे, म्हणजे माहिती व्हायला पण खूप टाईम लागतो. म्हणजे लोहार, नंतर शिंपी, नंतर नाभिक, शिंपी, नंतर धोबी आणि कोळी, या सर्व प्रकारचे स्टॅच्यू आणि त्यांचं वर्क हे दाखवलेलं आहे इथे. आणि घरं ऑलमोस्ट सेमच आहे सर्वांचे. तुळस, विहीर, छान प्रेझेंटेशन केलेलं आहे इथे. म्हणजे एक पूर्ण संस्कृती जी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे ती पूर्ण एक इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही पूर्ण एक सिटी आहे. आता या सिटीमध्ये काय स्पेशल देतं माहिती नाही, पण मग वर्क कसं होतं आहे आय थिंक सेवरगाव पूर्ण गाव आहे. एक छोटे स्केलवर मॉडेल बनवलं आहे, पूर्ण एक गाव सेवरगाव म्हणून. आणि एक डॅम बनवला आहे. ह्याच दारीतनं ते बस कोसळलं. काय ह्याच दारीतनं बस कोसळली. कोणती दरी, कोणती बस? लालवाली कोसळली. सिरियसली? येस. बैलांचे खूप मोठे स्टॅच्यू आहे ॲक्च्युली. म्हणजे याची साईज बघितली ना तर माझा हात एवढा आहे. खूप मोठा आहे स्टॅच्यू. आणि या बैलांचे प्रकार तर माहिती नाही मला, पण मग डबल चीनवाला बैल आहे. काय डबल चीनवाला बैल आहे. डबल चीनवाला एक बैल आहे, एक सिंगल चीन आहे, एक श्रेडेड आहे. आपल्याला हा पॉप्युलर आहे सर्वात जास्त. सर्वात मस्त हाच दिसतो का? सरपंच बैल आहेत. अच्छा, तुला माहिती का असंच बोलतो. ॲक्च्युली हे मेन हायलाईट आहे. इथे पूर्ण एक सर्कल बनवलं आहे. त्याच्या सेंटरला एक गाई आहे, तिचं वासरू आहे. आणि साईडला बैल वगैरे, गाई वगैरे सर्व बैलगाडा. म्हणजे प्रत्येक बैलगाडा वेगवेगळ्या बैलांच्या जातीचा आहे. बैलासाठी कसला कसं आहे. हे सुलतान, मध्ये इथे नाव दिलेलं आहे सुलतान वगैरे. आणि इथे प्रत्येक म्हणजे बैलगाडा जो आहे, प्रत्येक बैलगाड्याला सेम जातीचे बैल आहे. आणि हा आपला सिंगल. त्यानंतर आपण ॲडव्हेंचरसाठी गेलो. शुभमची एक्साइटमेंट खूप होती ॲडव्हेंचर करण्यासाठी आणि ते नंतर सुरू झालं, तुम्ही बघू शकता. चला मी चाललो आता, बाय बाय. बली का बकरा. तुझ्यापेक्षा चांगलं. ऐसा ही निकल जाता हूँ मैं. सर्वात हार्ड टास्क त्याच्यावरनं जायचं आता. धर.